Welcome, friends, in our lecture Female Reproductive System. It is one of the very important topic from NCERTs as well as for the NEET. Hence, be careful and listen properly. हा एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याच्यामुळे आपण नीट समजून घ्या. Female reproductive system consists of a pair of ovaries, accessory ducts, accessory glands, and external genitalia. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये आपण ह्या 4 पॉइंट्स नुसार अभ्यास करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा, तो म्हणजे ओव्हरीज. ओव्हरीज या पेयर मध्ये आहेत. देन ॲसेसरी डक्ट्स जे ओहमला नंतर फिटसला कॅरी करण्याचं काम करतात. नंतर ॲसेसरी ग्लँड्स ज्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या कामामध्ये अतिशय महत्त्वाचं मदत करणारे आहेत. आणि त्यातल्या त्यात थोडासा कमी महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे एक्सटर्नल जेनिटेलिया. त्यांचा प्रत्यक्षात रिप्रोडक्शनच्या क्रियेमध्ये फार सक्रिय असा सहभाग नसतो. सुरुवातीला बघूया आपण माहिती ओव्हरीज बद्दल. ओव्हरीज ह्या पेयर मध्ये आहेत आपण बघितलं. Ovaries are the primary female sex organs. Means these are the female gonads. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट कोणता असेल तर तो म्हणजे ओव्हरीज. कारण ओव्हरीज जर आपलं काम व्यवस्थित करत नसतील तर इतर ऑर्गन्स असूनही ते काही उपयोगाचे असणार नाहीत. इतक्या महत्त्वाच्या ह्या ओव्हरीज असतात. Ovaries produce the female gamete, that is ovum or egg, and several steroid hormones or ovarian hormones like estrogen and progesterone. The ovaries are located one on each side of the lower abdomen. Abdomenच्या लोअर रिजन मध्ये म्हणजेच पोटाच्या खालच्या भागात काहीसं ह्या ओव्हरीज असतात. आपल्या व्हर्टिब्रल कॉलमच्या दोन्ही बाजूंना एक एक किडनीच्या जवळ अशी ह्या ओव्हरीजची पोझिशन असते. Each ovary is about 2 to 4 centimeters in length. साधारणतः ओव्हल आकाराच्या या ओव्हरीज आहेत आणि 2 ते 4 सेंटीमीटर एवढी त्यांची लांबी ही असू शकते. Ovaries are connected to the pelvic wall and uterus by ligaments. ओव्हरीज या पेल्व्हिक वॉल शी कनेक्ट झालेले आहेत. त्याचप्रमाणे त्या युटेरसशी सुद्धा कनेक्ट झालेले आहेत लिगामेंट्सच्या साह्याने. या लिगामेंट्सला विशिष्ट नावं दिले जातात. जसं की ओव्हरीज आर कनेक्टेड टू इंटरनल बॉडी वॉल किंवा पेल्व्हिक वॉल बाय सस्पेन्सरी लिगामेंट. या लिगामेंटचं नाव आहे सस्पेन्सरी लिगामेंट. या लिगामेंटच्या साह्याने ओव्हरी इंटरनल बॉडी वॉल किंवा पेल्व्हिक वॉलशी अटॅच आहे. अँड इट इज ऑल्सो कनेक्टेड टू द युटेरस बाय ओव्हेरियन लिगामेंट. युटेरसशी सुद्धा ओव्हरी बांधली गेलेली आहे ओव्हेरियन लिगामेंटच्या साह्याने. आपल्याला माहिती आहे लिगामेंट्स ह्या एक प्रकारच्या दोऱ्या आपल्या शरीरामधल्या असतात. वेगवेगळ्या ऑर्गन्सला किंवा बोन्सला बांधण्याचं काम हे लिगामेंट करत असतात. इट इज द टाईप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. आणि इतर ऑर्गन्स जे असतील आपल्या व्हिसेरल कॅव्हिटी मधले
या सर्वच ऑर्गन्सला त्यांची जागा बदलू नये, ते आपल्या जागेवर फिक्स राहावेत म्हणून त्यांना इंटरनल बॉडी वॉलशी अटॅच केलेलं असतं ह्या लिगामेंट्सच्या साह्याने, म्हणजेच कनेक्टिव्ह टिश्यूच्या साह्याने. Each ovary is covered by a thin epithelium which encloses the ovarian stroma. हे आपण हिस्टॉलॉजी ऑफ ओव्हरीज ह्या टॉपिकमध्ये सविस्तर अभ्यासलेला आहे. त्याच्यामुळे आता फक्त आपण याला ओव्हरलुक करूया. ओव्हरीच्या भोवती एक थिन असं मेम्ब्रेन आहे एपिथेलियमचं, ज्याला आपण जर्मिनल एपिथेलियम असं म्हणतो, आणि त्याच्या आतमध्ये स्ट्रोमा आहे. या स्ट्रोमामध्ये पुन्हा दोन भाग पडतात. आउटर पार्ट किंवा आउटर रिजन जो असेल त्याला कॉर्टेक्स आपण म्हणतो, आणि इनर पार्टला आपण मेडुला असं म्हणतो, की ज्याच्यामध्ये त्या अनेक डेव्हलपिंग ज्या फॉलिकल्स असतील हे आपल्याला दिसून येतात. आता आपण माहिती घेऊया ॲसेसरी डक्ट्स बद्दलची. ॲसेसरी डक्ट्स मध्ये कशाचा समावेश होतो, तर द ओव्हिडक्ट्स or fallopian tubes, these are also paired as like the ovary. Then uterus, it is single, हे unpaired आहे. And vagina, it is also single or unpaired. आता आपण ह्या डायग्रामच्या साह्याने हे सर्व पार्ट्स एकदा बघूया. बघा, ही ओव्हल आकाराची जी आपण पिंक कलरने दाखवली आहे, इट इज द ओव्हरी. ही एक, ही दुसरी, या ओव्हरीज पेअरमध्ये आहेत. इथे मागच्या बाजूला मध्यभागी व्हर्टेब्रल कॉलम असेल, याच्या जवळ किडनीज असतील. मात्र आपल्याला फक्त ह्या ठिकाणी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा विचार करायचा आहे, म्हणून इतर ऑर्गन्स काही आपण ह्या ठिकाणी दाखवत नाही. तर ही ओव्हरीपासून हे तयार झालं ओव्हिडक्ट. हा संपूर्ण पार्ट एवढा ओव्हिडक्टचा आहे. इकडच्या बाजूला पण एक ओव्हिडक्ट, हे पेअरमध्ये, याला पण फॅलोपियन ट्यूब असंही म्हणतो. नंतर हे आहे युटेरस. संपूर्ण हे युटेरस, तो सगळ्यात मोठा पार्ट आपल्याला दिसतो इथे, आणि हा शेवटचा पार्ट म्हणजे व्हजायना. आता आपण नेक्स्ट पार्ट बद्दलची माहिती बघूया. नेक्स्ट पार्ट इज ओव्हिडक्ट. These are also known as fallopian tubes. Each fallopian tube is about 10 to 12 centimeters long. फॅलोपियन ट्यूब किंवा ओव्हिडक्टची लांबी साधारणतः 10 ते 12 सेंटीमीटर इतकी असते. फॅलोपियन ट्यूब्स, दे आर नॅरो मस्क्युलर ट्यूब लाईक स्ट्रक्चर्स. याचं नावच ट्यूब किंवा डक्ट आहे, म्हणजे हे ट्यूब प्रमाणे आहेत, नळीप्रमाणे आहेत, नॅरो आहेत, आणि त्यांची वॉल ही मस्क्युलर असते. आणि ह्या ओव्हिडक्ट किंवा फॅलोपियनच्या इनर लाइनिंग वरती सिलिएटेड एपिथेलियम या प्रकारच्या सेल्स या प्रेझेंट असतात. ओव्हिडक्ट्स एक्सटेंड फ्रॉम द पेरिफेरी ऑफ इच ओव्हरी टू द युटेरस. आपण बघूया या डायग्राम मध्ये की कशा पद्धतीने बघा, ही ओव्हरी, या ओव्हरीच्या पेरिफेरी पासून हा ओव्हिडक्ट तयार झाला, अँड इट एक्सटेंड्स टू द युटेरस. कुठपर्यंत एक्सटेंड झालेला आहे? युटेरस पर्यंत, बरोबर. नेक्स्ट पॉइंट, द पार्ट क्लोजर टू द ओव्हरी इज द फनेल शेप्ड इन्फंडिब्युलम. जो पार्ट ओव्हरीच्या जवळ आहे, जो फनेल लाईक आहे, याला इन्फंडिब्युलम असं म्हटलं जातं. द एजेस ऑफ इन्फंडिब्युलम possess finger-like projections called fimri. बघूया पुन्हा आपण डायग्राम मध्ये. बघा, हा जो ओव्हिडक्ट आहे किंवा फॅलोपियन ट्यूब आहे, याच्या ओव्हरीचा जवळचा हा जो भाग आहे, हा फनेल प्रमाणे ब्रॉड, रुंद आपल्याला दिसतोय फनेल प्रमाणे, याला म्हणतात इन्फंडिब्युलम. आणि ह्या इन्फंडिब्युलमच्या ज्या मार्जिन्स आहेत
कडा आहेत, ह्या कडांवरती हे असे फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आपल्याला दिसतात. यांना म्हणतात फिमरी. हे फिमरी अतिशय महत्त्वाचं काम करणार आहेत. पहिल्यांदा आपण इनफंडिब्युलम म्हणजे काय हे समजून घ्या आणि फिमरी म्हणजे काय हे समजून घ्या. फॅलोपियन ट्यूब किंवा ओव्हिडक्टचा ओव्हरीजवळचा जो पार्ट आहे, जो ब्रॉड आहे, फनेल शेप्ड आहे, त्याला म्हणायचं इनफंडिब्युलम. आणि ह्या इनफंडिब्युलमच्या मार्जिन्सवरती जे फिंगर लाईक बोटांसारखे काही स्ट्रक्चर्स आपल्याला दिसतात, यांना म्हणतात फिमरी. आता हे फिमरी काय काम करतात ते आपण बघूया. फिमरी हेल्प इन कलेक्शन ऑफ द ओहम आफ्टर ओव्हुलेशन. ओव्हुलेशन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. ओव्हरीमध्ये जे ओहम तयार होतं हे रिलीज केलं जातं ओव्हरीच्या बाहेर, इथे ॲब्डोमिनल वॉलमध्ये. त्याला कलेक्ट करण्याचं काम, ट्रॅप करण्याचं काम हे फिमरी करतात. म्हणजे फिमरीच्या मदतीशिवाय त्या ओहमला फॅलोपियन ट्यूबच्या आतमध्ये प्रवेश करता येणार नाही. असे हे फिमरी अतिशय महत्त्वाचे आहेत. द इनफंडिब्युलम लीड्स टू ए वायडर पार्ट ऑफ द ओव्हिडक्ट कॉल्ड एम्पुला. इनफंडिब्युलमच्या पुढचा जो कर्व्ड असा पार्ट आहे, याला एम्पुला असं म्हणतात. आणि ह्या एम्पुलाचं वैशिष्ट्य असं की ह्या ठिकाणी जेव्हा एग येणार, ओहम येणार, तेव्हा जे स्पर्म्स आहेत ज्यांची एंट्री ह्या ठिकाणी व्हजायनामध्ये झाली, हे स्पर्म हालचाल करत येतील इथपर्यंत, एम्पुलापर्यंत, ह्या ठिकाणापर्यंत. आणि ह्या ठिकाणी फर्टिलायझेशन होईल. फर्टिलायझेशनचं एक्झॅक्ट लोकेशन कोणतं, तर एम्पुला. The last part of the oviduct, isthmus, has a narrow lumen and it joins the uterus. हा जो तिसरा पार्ट आहे मग फॅलोपियन ट्यूबचा किंवा ओव्हिडक्टचा, हा आहे इस्थमस. याची डायमीटर सगळ्यात कमी असते, याची डायमीटर जास्त आहे. इथं फनेल शेप्ड आहे. मात्र एम्पुलाच्या पुढचा जो भाग आहे, जो नॅरो आहे, याला म्हणतात इस्थमस. हे इस्थमस शेवटी कुठे ओपन झालं, युटेरसमध्ये. तर मग आपण दुसरा पार्ट फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधला अभ्यासला, ओव्हिडक्ट किंवा फॅलोपियन ट्यूब. देन द थर्ड पार्ट इज द युटेरस. द युटेरस इज सिंगल, आपण बघितलं डायग्राम मध्ये, अँड इट इज ऑल्सो कॉल्ड उंब. त्याला कॉमन जी लँग्वेज आहे, लिटरल म्हणजे भाषेमध्ये आपण, इंग्रजीमध्ये आपण याला उंब असं म्हणतो, किंवा मराठी त्याला आपण गर्भाशय असं म्हणतो. The shape of the uterus is like an inverted pear. पियर या फळाप्रमाणे या युटेरसचा आकार आहे. पियर किंवा आपल्याकडे याला आपण नाशपती असं म्हणतो, हे फळ आपण बहुतेकांनी बघितलेलं असेल. बघा, अशा साधारणतः अशा आकाराचं हे फळ आहे, पियर नावाचं. हे आपण सरळ दाखवलेलं आहे. युटेरसचा आकार कसा आहे, इन्व्हर्टेड पियर, म्हणजे ही जी ब्रॉड बाजू आहे ही कुठे असणार, वरती, आणि ही नॅरो बाजू खाली. अगदी हुबेहूब या पियर प्रमाणे, मात्र हे पियर कसं आहे, इन्व्हर्टेड. पियर प्रमाणे या युटेरसचा आकार असतो. इट इज सपोर्टेड बाय लिगामेंट्स अटॅच्ड टू द पेल्व्हिक वॉल. युटेरस पण पेल्व्हिक वॉलशी अटॅच झालेलं आहे. कशाच्या साह्याने, लिगामेंट्सच्या साह्याने. द युटेरस ओपन्स इनटू व्हजायना थ्रू अ नॅरो सर्व्हिक्स. युटेरसचा जो खालच्या बाजूचा भाग असतो याला सर्व्हिक्स असं म्हणतात, आणि हे सर्व्हिक्स पुढे कंटिन्यू होतं व्हजायनामध्ये. द कॅव्हिटी ऑफ द सर्व्हिक्स इज कॉल्ड सर्व्हायकल कॅनॉल. सर्व्हिक्सच्या आतमध्ये जी कॅव्हिटी आहे त्याला सर्व्हायकल कॅनॉल असं म्हणतात. अलॉंग विथ व्हजायना इट फॉर्म्स द बर्थ कॅनॉल. सर्व्हायकल कॅनॉल आणि व्हजायनामधून
जो फिटस आहे हा बाहेरच्या दिशेने ढकलला जातो, म्हणून याला बर्थ कॅनॉल असं म्हटलं जातं. नंतर पुन्हा आपण डायग्रॅम बघणारच आहोत, तेव्हा सर्व्हिक्स म्हणजे काय, सर्व्हायकल कॅनॉल म्हणजे काय ते आपण बघूया. बघा, एनलार्ज करू आपण याला. हे जे युटेरस आहे, या युटेरसचा हा वरचा भाग याला म्हणतात फंडस. हा वरचा भाग फंडस. या ठिकाणी प्लॅसेंटा डेव्हलप होतो आणि जो फिटस असेल तो या ठिकाणी प्लॅसेंटाला अटॅच झालेला असतो. नंतर हा जो मेजर पार्ट आहे, सगळ्यात मोठा पार्ट, याला बॉडी ऑफ युटेरस म्हणतात. आणि हा जो नॅरो पार्ट आहे खालचा, याला म्हणतात सर्व्हिक्स. हे सर्व्हिक्स. आणि सर्व्हिक्सच्या आतमध्ये ही जी कॅव्हिटी आहे ही आहे सर्व्हायकल कॅनॉल. हा जो फिटस असेल, हा फिटस कुठून पास होणार, ह्या सर्व्हायकल कॅनॉल मधून, आणि पुढे अजून कशामधून पास होणार, व्हजायना मधून. हा सर्व्हायकल कॅनॉल आणि व्हजायना दोन्ही मिळून बर्थ कॅनॉल असं त्याला म्हटलं जातं. नंतरच्या पॉइंटमध्ये आपल्याला बघायचं आहे की ह्या युटेरसचं जे वॉल आहे याच्यामध्ये 3 लेयर्स आहेत. बघा, सगळ्यात आतलं हे एंडोमेट्रियम, मधलं हे मायोमेट्रियम आणि सगळ्यात बाहेरचं आहे पेरीमेट्रियम. हे पेरीमेट्रियम कनेक्टिव्ह टिश्यूने बनलेलं आहे. मायोमेट्रियम हे मसल्स पासून बनलं आहे. इनव्हॉल्युंटरी स्मूथ मसल्स या ठिकाणी असतात. आणि एंडोमेट्रियम हे ग्लॅन्ज्युलार आणि व्हस्क्युलार अशा प्रकारचं असतं. म्हणजे ब्लड व्हेसल्स या ठिकाणी असतात, काही ग्लँड्स या ठिकाणी असतात. युटेरसचे 3 पार्ट्स. फंडस, आताच आपण बघितलं फंडस. देन कॉर्पस ऑर बॉडी ऑफ युटेरस, हा मधला पार्ट सगळ्यात मोठा. आणि तिसरा पार्ट हा सर्व्हिक्स. सर्व्हिक्सच्या मध्ये हे काय सांगितलं आपण, सर्व्हायकल कॅनॉल. The wall of the uterus has 3 layers. युटेरसच्या वॉलमध्ये 3 लेयर्स आहेत. एक्सटर्नल थिन मेम्ब्रेनस पेरीमेट्रियम, बाहेरचं सगळ्यात पेरीमेट्रियम. मिडल थिक लेयर ऑफ स्मूथ मसल्स इज मायोमेट्रियम, हे सगळ्यात थिक हे मसल्सने बनलेलं आहे. आणि हे जे मायोमेट्रियम आहे, मग बघा, जसा फिटसचा आकार वाढत जाणार तसा युटेरसचा आकारही वाढत जातो. म्हणजेच युटेरसची वॉल ही इलॅस्टिक आहे. ती कशामुळे आहे, या मसल्समुळे. त्याचप्रमाणे हे मसल्स पुन्हा चाइल्ड बर्थच्या कामात सुद्धा उपयोगाचे आहेत. इनर ग्लॅन्ज्युलार लेअर कॉल्ड एंडोमेट्रियम, सगळ्यात आतलं जे लेअर आहे याला म्हणतात एंडोमेट्रियम. द एंडोमेट्रियम अंडरगोज सायक्लिकल चेंजेस ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल आपण सविस्तर अभ्यासलेली आहे. मेन्स्ट्रुअल सायकलच्या दरम्यान या एंडोमेट्रियमच्या सेल्स ह्या सेपरेट होतात. नंतर त्या डेड सेल्स, त्याच्यातून होणारं ब्लिडिंग म्हणजेच ब्लड हे बाहेर टाकलं जातं मेन्स्ट्रुअल फेजच्या दरम्यान. आणि त्याच्यानंतर पुन्हा ह्या एंडोमेट्रियमच्या सेल्स ह्या रिपेअर केल्या जातात, म्हणजे प्रॉलिफरेशन त्या ठिकाणी केलं जातं. तर असे सायक्लिक चेंजेस ह्या एंडोमेट्रियम मध्ये होतात ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल. आणि मायोमेट्रियम जे आहे, इट एक्झिबिट्स स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन ड्युरिंग डिलिव्हरी ऑफ द बेबी. डिलिव्हरी म्हणजे चाइल्ड बर्थच्या वेळेस या मायोमेट्रियमच्या मसल्सचं अतिशय जोरात स्ट्रॉंग असं कॉन्ट्रॅक्शन होतं आणि म्हणूनच चाइल्ड बर्थची प्रोसेस ही शक्य होते. नेक्स्ट पार्ट इज द व्हजायना. व्हजायना इज हायली मस्क्युलर अँड डिस्टेन्सिबल, अर्थात हा बर्थ कॅनॉल आहे. व्हजायना ची जी डायमीटर असते ही खूप कमी असते, मात्र ती अतिशय मस्क्युलर आहे आणि डिस्टेन्सिबल आहे.
आणि म्हणून एवढ्या कमी पॅसेजमधून फिटस हा बाहेर येऊ शकतो. व्हजायना ओपन्स इनटू द व्हेस्टिब्यूल. व्हजायनाच्या बाहेरची जी स्पेस असते याला व्हेस्टिब्यूल असं म्हणतात. नंतर दाखवतो मी डायग्राम मध्ये. Cells in the inner lining of vagina are rich in glycogen. व्हजायनाच्या इनर लाइनिंग मध्ये ज्या सेल्स आहेत यांच्यामध्ये ग्लायकोजेनचं प्रमाण हे अधिक असतं. त्याच्या मागे विशिष्ट कारण आहे. व्हजायनामध्ये काही बॅक्टेरिया असतात जसं की लॅक्टोबॅसिलाई. ते फर्मेंट द ग्लायकोजेन अँड क्रिएट्स ॲसिडिक कंडिशन. हे जे बॅक्टेरिया आहेत दीज आर आवर फ्रेंडली बॅक्टेरिया. हे फ्रेंडली आहेत, आपल्याला मदत करणारे आहेत. हे बॅक्टेरिया व्हजायनामध्ये अनएरोबिक कंडिशनमध्ये राहतात आणि अनएरोबिक रेस्पिरेशनला आपण फर्मेंटेशन म्हणतो. या ग्लायकोजेनचं फर्मेंटेशन ते करतात आणि लॅक्टिक ॲसिड ते तयार करतात. लॅक्टोबॅसिलायचं काम माहिती आहे आपल्याला, लॅक्टिक ॲसिड तयार करणं. आणि लॅक्टिक ॲसिड तयार झाल्यामुळे व्हजायनाच्या आतमधली जो एन्व्हायरमेंट आहे किंवा कंडिशन आहे ही ॲसिडिक बनते. आणि याचा उपयोग असा की इट प्रिव्हेंट्स फंगल इन्फेक्शन. या ॲसिडिक मीडियममध्ये फंगस किंवा इतर काही हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील त्यांची ग्रोथ ही होऊ शकत नाही. म्हणजेच बघा, एक प्रकारे ही एक इम्युनिटी बॅरियर आहे. व्हजायनामध्ये तयार होणारं लॅक्टिक ॲसिड हे एक प्रकारे आपल्यासाठी उपयोगी आहे. इम्युन बॅरियर म्हणून ते काम करत असतं. आज शेवटी आपण अभ्यासणार आहोत एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन्स और एक्सटर्नल जेनिटेलिया. द फिमेल एक्सटर्नल जेनिटेलिया इन्क्लूड्स. याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो तर मॉन्स प्युबिस, लेबिया मेजोरा, लेबिया मायनोरा, हायमेन अँड क्लिटॉरिस. एवढे सगळे ऑर्गन्स मिळून याला एक्सटर्नल जेनिटेलिया असं म्हटलं जातं. नावं नीट लक्षात घ्या. मॉन्स प्युबिस, लेबिया मेजोरा, लेबिया मायनोरा, हायमेन आणि क्लिटॉरिस. मॉन्स प्युबिस is a cushion of fatty tissue covered by skin and pubic hair. हा सगळ्यात बाहेरचा पार्ट आहे ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती फॅटी टिश्यू असते आणि म्हणून हा बाकायचा फुगीर आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे प्युबिक हेअर्स ह्या रिजनमध्ये असतात. The labia majora are fleshy folds of tissue which extend down from the mons pubis and they surround the vaginal opening. मॉन्स प्युबिस पासून ज्या फ्लेशी फोल्ड स्किनच्या तयार झाल्यात यांना म्हणतात लेबिया मेजोरा. या लेबिया मेजोराच्या आतमध्ये अजून फोल्ड्स आहेत टिश्यूच्या, यांना म्हणतात लेबिया मायनोरा. लेबिया मेजोराची नावावरून आपल्याला कळतं लेबिया मेजोरा यांची थिकनेस जास्त आहे. लेबिया मायनोरा ह्या थिन असतात, कमी थिकनेस त्यांची असते. द ओपनिंग ऑफ द व्हजायना इज ऑफन कव्हर्ड पार्शियली बाय अ मेम्ब्रेन कॉल्ड हायमेन. व्हजायनाचं जे ओपनिंग असतं याच्यावरती एक थिन ट्रान्सपरंट असं मेम्ब्रेन असतं, याला हायमेन असं म्हणतात. आणि व्हजायनाला अर्धवट कव्हर करण्याचं काम हे मेम्ब्रेन करत असतं. द क्लिटॉरिस इज ए टायनी प्रोजेक्शन which lies at the upper junction of the two labia minora above the urethral opening. लेबिया मायनोरा
ज्या ठिकाणी एकत्र येतात वरच्या बाजूला युरेथ्रल ओपनिंगच्या वरती, त्या ठिकाणी एक कोनिकल प्रोजेक्शन आहे जे इरेक्टाईल टिश्यू पासून बनलेलं आहे. याला म्हणतात क्लिटॉरिस. आता हे सर्व एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन्स आपण डायग्रॅमच्या साहाय्याने बघू. हा सगळ्यात बाहेरचा जो भाग आहे, ज्या ठिकाणी आपला पॉइंटर आहे, हा सगळ्यात बाहेरचा पार्ट, याला म्हणतात मॉन्स प्युबिस. दिस इज द मॉन्स प्युबिस. याच्यामध्ये हा भाग थोडासा फुगीर असतो, उंच असतो, कारण याच्या खाली फॅट्स अधिक प्रमाणात डिपॉझिट झालेले आहेत. नंतर ह्या मॉन्स प्युबिसच्या आतमध्ये हे जे फोल्ड आहेत, ज्या ठिकाणी आपला पॉइंटर आहे, याला म्हणतात लेबिया मेजोरा. बघा हे लेबल आहे या ठिकाणी लेबिया मेजोरा. हे लेबिया मेजोरा ह्या बाजूला एक, या बाजूला एक पेअरमध्ये. या मॉन्स प्युबिस वरती हे आपल्याला प्युबिक हेअर्स दिसत आहेत. हे लेबिया मेजोरा. नंतर लेबिया मेजोराच्या आतमध्ये अजून स्किनच्या फोल्ड आहेत लहान आकाराच्या, यांना म्हणतात लेबिया मायनोरा. दिस आर द लेबिया मायनोरा. आणि हे दोन्ही लेबिया मायनोरा इथे वरती एकत्र आले बघा. आता इथे पॉइंटर आहे माझा, याला मी राऊंड करतो. याला म्हणतात क्लिटॉरिस. हे थोडंसं कोनिकल असं प्रोजेक्शन आहे. याच्यामध्ये इरेक्टाईल टिश्यू ही प्रेझेंट असते. म्हणजे जसं मेल्समध्ये पेनिसमध्ये इरेक्टाईल टिश्यू आहे, तसं फिमेल्समध्ये ह्या क्लिटॉरिसमध्ये सुद्धा इरेक्टाईल टिश्यू असते. म्हणजेच सेक्शुअल एक्साइटमेंटच्या दरम्यान हे क्लिटॉरिस जे असेल याचा आकार हा काहीसा मोठा होतो, कारण त्याच्यामध्ये इरेक्टाईल टिश्यू आहे. नंतर हे आहे युरेथ्रल ओपनिंग. आपण डिस्क्रिप्शनमध्ये पाहिलं, युरेथ्रल ओपनिंगच्या वरती हे क्लिटॉरिस आहे. नंतर हे वजायनल ओपनिंग, हे जे ओपनिंग आहे इथे नाव दिले आपण वजायना. आणि याच्यावरती अर्धवट हे ओपनिंग पूर्ण ओपन नसतं, तर ते अर्धवट झाकलेलं असतं हायमेनच्या साहाय्याने. हायमेन ते लेबल केलं आपण हायमेन. हायमेनच्या साहाय्याने हे अर्धवट असं कव्हर झालेलं आहे. आणि नंतर मग आफ्टर मॅरेज or at the time of parturition, this hymen it is completely ruptured. हे जे लेबिया मायनोरा आहेत, ह्या दोघांना जर आपण असं बाजूला केलं तर इथे मध्ये ही जी सगळी आपल्याला जागा दिसते, ही मधली संपूर्ण स्पेस म्हणजे याला म्हणतात वेस्टिब्यूल. आणि ह्या वेस्टिब्यूलच्या आतमध्ये जी कॅव्हिटी असेल वजायनाच्या आतमध्ये, ती वजायना. हे वजायनाच्या बाहेरचं स्पेस याला वेस्टिब्यूल म्हणतात. ह्या वेस्टिब्यूलच्या वॉलमध्ये ह्या ठिकाणी वेस्टिब्युलर ग्लँड्स असतात, ज्या ट्रान्सपरंट क्लिअर म्युकस लाईक असं सिक्रेशन तयार करतात. वेस्टिब्यूल म्हणजे काय हे समजून घ्या. मग लेबिया मायनोराच्या आतमध्ये जी स्पेस आहे ती वेस्टिब्यूल. आणि वेस्टिब्यूलच्या वॉलमध्ये कोणत्या ग्लँड्स? वेस्टिब्युलर ग्लँड्स. आता आपण शेवटी बघूया होमोलॉगस ऑर्गन्स. आपल्याला NCERT मध्ये दिलेले नाहीत, मात्र तरी अधिकची तयारी म्हणून आपण काही होमोलॉगस ऑर्गन्सचे नावं या ठिकाणी बघूया. मेल आणि फिमेल दोघांच्या मध्ये जे ऑर्गन्स आहेत त्यांचं एकमेकाशी होमोलॉगी आहे, काहीतरी साम्य आहे. तर मेलमध्ये स्क्रॉटम आपण पाहिलं. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये जे ॲब्डोमिनल कॅव्हिटीच्या बाहेर ज्या फोल्ड आहेत स्किनच्या, पिगमेंटेड स्किनच्या, त्याला आपण स्क्रॉटम म्हणतो. या स्क्रॉटमच्या आतमध्ये टेस्टिस असतात. या स्क्रॉटमला इक्वल ऑर्गन, होमोलॉगस ऑर्गन फिमेलमध्ये कोणता असतो? लेबिया मेजोरा. नंतर मेलमध्ये जो पेनिस आहे
इरेक्टाईल ऑर्गन, तसं फिमेलमधला त्याला होमोलॉगस ऑर्गन आहे क्लिटॉरिस. मेल्समध्ये ज्या काउपर्स ग्लँड्स आहेत त्याला होमोलॉगस ऑर्गन फिमेल्समध्ये आहे वेस्टिब्युलर ग्लँड्स. दोघांचं काम ही सारखं. सेक्शुअल एक्साइटमेंटच्या दरम्यान या दोन्ही ग्लँड्स आपलं सिक्रिशन तयार करत असतात. काउपर्स ग्लँड्स मेल्समध्ये आणि वेस्टिब्युलर ग्लँड्स फिमेल्समध्ये. बघा मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण अगदी सविस्तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा अभ्यास पूर्ण केलेला आहे. हा आपल्या ह्युमन रिप्रोडक्शन या प्लेलिस्टमधला शेवटचा व्हिडिओ होता. नंतर नवीन टॉपिकसह भेटूया नवीन प्लेलिस्टमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड थँक्यू.